गणपतीचे 4 युगातील अवतार. गणेश पुराणानुसार गणपतीच्या 4 युगातील अवतारांची सुंदर कथा. प्रत्येक युगात गणपतीने धर्माचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आणि वेगवेगळ्या राक्षसांचा संहार केला. सत्य कृत युगातील अवतार. वक्रतुंड. सत्य कृत युगात गणपतीने वक्रतुंड हा अवतार घेतला. या रूपाला 10 भुजा होत्या. या अवतारात त्यांचे वाहन सिंह होते. ते तेजस्वी 10 भुजाधारी आणि वर देणारे होते. या अवतारात त्यांनी मत्सरासूर नावाच्या महाभयंकर राक्षसाचा वध करून धर्माची स्थापना केली. 2. त्रेता युगातील अवतार. मयुरेश्वर. त्रेता युगात गणपतीने मयुरेश्वर अवतार घेतला. या रूपाला 6 भुजा होत्या. या अवतारात त्यांचे वाहन मयूर मोर होते. या काळात गणेशांनी सिद्धुरासूर नावाच्या शक्तिशाली बलाढ्य दैत्याचा नाश केला. हा पराक्रम महाराष्ट्रातील मोरगाव येथे झाला आणि आजही तिथे मयुरेश्वर गणपतीचं प्रसिद्ध मंदिर आहे. 3. द्वापर युगातील अवतार. गजानन. द्वापर युगात गणपतीने गजानन अवतार घेतला. या रूपात आजही सर्वत्र पूजा केली जाते. या अवतारात त्यांचे वाहन मूषक उंदीर होते, जो पूर्वजन्मी एक गंधर्व होता आणि शापामुळे मूषक झाला होता. या रूपाने गणेशाने भिंदुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. 4. कलियुगातील अखेरीस होणारा अवतार. धूम्रकेतू. कलियुगात अखेरीस धूम्रकेतू हा अवतार धारण करतील. गणेश पुराणात उल्लेख आहे की कलियुगाच्या अंती गणपती धूम्रकेतू या नावाने अवतार घेतील. ते नील निळ्या रंगाच्या घोड्यावर स्वार होऊन 4 भुजा आणि हातात खड्ग तलवार घेऊन प्रकट होतील. ते विष्णूच्या कल्की अवताराला साथ देतील. या अवतारात ते पृथ्वीवरील सर्व पापी लोकांचा आणि असुरांचा संहार करतील आणि पुन्हा धर्माची स्थापना करतील. या प्रत्येक अवतारात गणपतीने विघ्नांचा नाश करून भक्तांचे आणि धर्माचे रक्षण केले आहे. गणपतीचे 4 अवतार आपल्याला शिकवतात की अहंकारावर सौंदर्य व सद्गुणांनी मात करा, अज्ञानावर बुद्धी व नम्रतेने आणि अधर्मावर धर्माच्या निष्ठेने लढा. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करा आणि बुद्धी, श्रद्धा व धैर्याने आलेल्या संकटावर विजय मिळवा.